आणि वांगणी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती आहे। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात। आपण पाहतायत करण आणि राकेश हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले। त्यानंतर वारलीपाडा संघाकडून कपिल हा गोलंदाज मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये सज्ज होतोय। सामन्याला सुरुवात झाली आहे। पहिला चेंडू वरती आपण पाहतायत आडव्या बाटना चेंडू कटवला जातो। क्षेत्ररक्षक आली आहेत। भन्नाट झपाट्याचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। पहिला चेंडू वरती सध्या घेतली जाईल एक सिंगल। बॅटिंग करत असताना ओमसाई वांगणी संघाचा दाफलक सध्याच्या घडीला एक या आकड्यावरती सध्या येऊन थांबलाय। एक धाव दाफलकावरती आहे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी नक्कीच सामन्याची वन साइड इनिंग सुरू झाली आहे, ज्यामध्ये बॅटिंग करत असताना ओमसाई वांगणी संघ फलंदाजी करतोय। वेगवान चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड हा चेंडू ढकलला जातोय। शॉट मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये पोहोचलाय। बॉल अडवला जातोय। याही चेंडूवरती मिळाली जाईल पुन्हा एकदा बॅटर तिथे बॅटिंग करत असताना राकेशच्या बॅटमधून एक धाव। सिंगल डबलला सध्या महत्व दिलं जात आहे, कारण समोर आपण बघतायत ओमसाई वांगणी टीमला माहिती आहे समोरच्या टीमचा बॉलिंग युनिट फार स्ट्रॉंग आहे, त्यामुळे इथे समोरच्या टीमच्या विरोधात फायटिंग करण्यासाठी सध्या कम से कम गोलंदाजी करण्यापुरता रन्स होणं गरजेचं आहे। हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय। मैदानाच्या आतमध्ये कपिल वापरतोय सध्याच्या घडीला डॉट बॉल निर्धाव चेंडू। पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये मात्र डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला चकवलं जात आहे। अजून एक चांगला चेंडू पेस मध्ये आता इथे सध्याच्या घडीला बीट केले जाईल आणि समोर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक गोलंदाज कपिलचा येतोय डॉट बॉल। बरोबरीच्या मैदानाच्या आतमध्ये कपिलचा हा चेंडू त्याच्यावरती फलंदाज सुटलाय क्षेत्ररक्षक। ओ व्हाट एफर्ट। पहा मित्रांनो, महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये एका खेळाडूला अशी कामं करावी लागतात। चान्स बनला तिथे मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या फलंदाजी करत असताना मात्र लागलेला आहे पहिला विकेट। बॅटिंग करणाऱ्या सध्याच्या घडीला आपण बघताय ओमसाई वांगणी टीमला डिझाईन फलंदाज बाद झालेल्या दाफलकावरती 3 धावा आता बनल्या जातात। बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सध्या ओमसाई वांगणी संघाचा फटका असं वाटलं होतं की शेवटपर्यंत हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन गेलाय, पण क्षेत्ररक्षकाने टाकलेली उडी आणि त्याच्यावरती इथे सध्याच्या घडीला आपण बघू शकतायत नक्कीच बरोबररित्या संघाला धावा अडवलेल्या। आजूबाजूला आता फटाक्यांचा जल्लोष होतोय, कारण साहिल प्रतिष्ठान षटकाची शेवटची रात्र कोण आपल्या नावावरती खरं तर लेखणार हे मात्र आता काहीच वेळात आपण सर्वजण बघणार आहोत। पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजून देखील प्रगती पथावरती आहे आणि ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना कपिल हा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय। षटकाचा अंतिम चेंडू शिल्लक राहिला। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशला सध्या मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवलं जाईल। प्रथमेशसाठी हा चेंडू होता सरळ, हा चेंडू गेला विकेट किपरच्या दर्शनामध्ये येईल चेंडू डॉट। अशा प्रकारे इथे आपण पाहतायत त्या पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। दाफलकावरती फक्त आणि फक्त लागलेत बॅटिंग करत असताना ओमसाई वांगणी संघाच्या 3 धावा। जल्लोष आकाशामध्ये फुटतायत फटाके, कारण पर्व तिसरं आणि साहिल प्रतिष्ठान चषकाची शेवटची रात्र आणि या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरेल हे देखील आता काहीच वेळात आपल्याला बघायला मिळेलच। बजाव 3 धावा दाफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये। आता इथे सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहतायत गोलंदाज सूरज तयार झालेला आहे। चला लवकर घ्या, किंबहुना उजाडाच्या अगोदर तरी आपल्याला फायनल खेळून झाली पाहिजे, मग नंतर झाली तरी सकाळ चालेल। इथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। समोरच्या दिशेला चेंडू कटवला जातोय। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत। 2 धावा पूर्ण होतात। तिसरीचा प्रयत्न केला, फेकी वरच्या विभागाला केली आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या ओमसाई वांगणी संघाला भेटतायत या चेंडूवरती आत्ताच्या घडीला या 3 धावा।
सिंगल डबलचा वापर मैदानाच्या आतमध्ये जास्ती आता करत असताना आपण बघत आहोत बॅटिंग करणाऱ्या ओमसाई वांगणी क्रिकेट संघाला 6 धावा दाफल का बढतेत बॅटिंग करत असताना वांगणी टीमच्या अजून देखील या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे गोलंदाजी करत असताना सूरज सध्या गोलंदाजी करतोय ऑन साइडला चांगलासा फटका क्षेत्ररक्षक आली आहेत एका धावेसाठी प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये बॅटर प्रथमेशने पुन्हा एकदा खेळपट्टीवरती केलाय सेमीफायनलचा सामना जिंकेल तो फायनल मध्ये जाईल बोनोली संघ तर नाव लौकिक करून राहिलाय फायनल राऊंड मध्ये पण आता इथे सध्या हा सामना कसा होईल यासाठी आपण सर्वजण व्यस्त झालो आहेत वेगवान चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय पण हा चेंडू आता क्रॉस बॅटला जर पाहायला गेले तर फार कोणत्याच पद्धतीचं अंतर खरं तर लांबच ठेवलेलं आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या आलेला आहे सध्या डॉट बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये हा सामना फार चांगला होतोय खोलबट टप्प्याचा बॉल बॅटवरती हा चेंडू छोटस कनेक्शन करतोय थर्डमॅनला भेटेल या चेंडूवरती अत्ता सगळीला एक धाव दाफल कबड्डी वाढ होत असताना सध्या बॅटिंग करणाऱ्या ओमसाई वांगणी संघ आता 8 या आकड्यावरती पोहोचला जातोय 8 धावा दाफल कबड्डी आहेत मैदानामध्ये सध्या प्रयत्न तर अफाट केले जातात धावांसाठी बॅटिंग करणाऱ्या वांगणी संघाकडून इथे मैदानाच्या आतमध्ये सूरजचा अजून एक वेगवान चेंडू आणि इथे आपण पाहताय सरळ बॅट्समन प्रथमेशला मात्र याही चेंडूवरती थांबून ठेवलाय येतोय डॉट बॉल पडल्यानंतर लेग कटर लेग स्विंग मिळालाय आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये आता अजून प्रेशर बनवून ठेवले सध्या सगळीला आपण बघतायत गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाने फुल टॉस बॉल ऑन साइडला मात्र एक चांगली ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक आली आहेत एक धाव कंप्लीट होईल एकच धाव भेटेल कारण दोन्ही फलंदाजांनी स्ट्राइक धाव कंप्लीट करण्याचा अगोदर खरं तर करावी लागते रोटेट आणि इथे ती झाली नाहीये एक धाव या चेंडूवरती मिळतीये या सामन्याचा खरं तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय दाफल कबड्डी बॅटिंग करत असताना ओमसाई वांगणी संघानं 9 धावा जोडल्यात आणि इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये वारलीपाडा चेस करत असताना पाहायला मिळेल 10 धावा चला वांगणी संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच सेट करा त्याच्यानंतर आपण पाहता येतं वारलीपाडा संघ इथे हे टार्गेट चेस करत असताना पाहायला मिळेल आणि बोनोली संघ आपण इकडे रिपोर्टिंग करून राहायचं आहे वारलीपाडा संघ आपण लाईनअप मध्ये जायचं आहे नाहीतर या स्पर्धेमध्ये कठोर रीतीचे नियम्स आहेत तुम्हाला कोणत्याही क्षणामध्ये पॅनलाइज दिले जाईल त्यामुळे लाईनीत जा बारा चेंडू आणि 10 धावेची खरं तर आवश्यकता असेल या सामन्यामध्ये सध्या फलंदाजी करत असताना आपण पाहिला आता दुसऱ्या सत्रामध्ये वारलीपाडा संघाला वारलीपाडा संघ या सामन्यामध्ये सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण बघणार आहोत आणि समोर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आता ओमसाई वांगणी क्रिकेट संघाला आपण पाहाल ज्या पद्धतीने धाबा बनवायच्या होत्या बॅटिंग करत असताना सुरुवातीला खरं तर वांगणी संघाला त्या पद्धतीने धाबा तर आल्या नाहीयेत समोर सध्या तरी आपण बघू शकता 2 सलामीचे धडाडीचे बॅट्समन इंटर झालेत वारलीपाडा संघाचे ऑन स्क्रीन मध्ये ते आपण बघू शकतोय आजच्या रात्रीमध्ये खरं तर ज्यांचा आवाज आपण ऐकलाय पण ते सध्या आता मैदानाची खरं तर इथे सध्या तरी आपण बघू शकतायत मैदानाची ते पारख राख करत असताना आपल्याला पाहायला मिळतील 12 चेंडू 10 धावेचा पाठला करत असताना या सामन्यामध्ये आपण बघणार आहोत वारलीपाडा संघाला वारलीपाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे पहिला चेंडू बाटची कडा शॉर्ट स्क्वेअर लेग आहे बॉल खाली थोडीशी मिसफील्ड आणि त्याच्यानंतर चेंडू जातो आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वारलीपाडा संघ आज या रात्रीमध्ये पूर्णपणे खरं तर संपूर्ण साईल प्रतिष्ठान चषकाला लावतोय 4 चांद आणि आला इथे बॅटर कपिलच्या बॅटमधून चौकार
सॉरी कुणाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. 4 धाबेचा फटका आलेला आहे. स्कोरबोर्ड वरती 4 धाबा बनल्यात. आता 11 चेंडू 6 धाबेची गरज. 11 चेंडू 6 धाबा मैदानाच्या आतमध्ये. मात्र सध्या तरी या सामन्यामध्ये आपण पाहतायत प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती. प्रथमेशचा हा चेंडू लॉफ केला आहे. समोर इनसाइड आउटला क्षेत्ररक्षक आहेत. बनतील फक्त आणि फक्त दर्शक. बाजू खोलली एकचा कव्हरची आणि मैदानाच्या आतमध्ये वारलीपाडा संघाच्या कुणालच्या बॅटमधून पुन्हा एकदा मिळतील. तोडफोड करत असताना 4 पुन्हा एकदा 4 धाबा येत आहेत या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आता वारलीपाडा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती येत असताना आपल्याला पाहायला भेटेल. कारण इथे आता शिल्लक आहेत 10 चेंडू आणि फक्त 2 धाबा. चला फास्ट सामना लवकर घ्या कारण समोर आता सकाळ होत आलेली आहे. त्यामुळे आता लवकर. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत आता या सामन्यामध्ये वन साइड लेखाजोखा आता टाकत असताना या मॅच मध्ये आपण बघू शकताय. बॅटिंग करणाऱ्या वारलीपाडा संघाला 10 चेंडू 2चं इक्वेशन शिल्लक आहे. ओमसाहेब वांगणी संघ खरं तर या मॅच मध्ये सुरुवातीला बॅटिंग करत असताना कमी दाबा बनवत असताना आपण पाहिलं आणि आता इथे सध्या तरी नक्कीच वांगणी संघ स्ट्रगल करतो. इनसाइड आउटला पुन्हा एकदा चांगलासा फटका. एक सिंगल होतीये पूर्ण. इथे दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता मैदानाच्या आतमध्ये फायनल राऊंड मध्ये आता धडक मारलेली आहे. भिवंडी तालुक्यातील वारलीपाडा संघाने आजची रात्र गाजवली आणि अक्षरशः आता मेगा फायनल मध्ये प्रवेश देखील भेटलेला आहे. मेगा फायनल साहिल प्रदर्शन चषकाचे आपल्याला पाहायला मिळेल आता थोड्याच वेळात, ज्यामध्ये आपण बघणार आहोत बोनोली